नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपल्याला पापडाचाच एक प्रकार नेहमी आपण पापड बनवतो वेगवेगळ्या प्रकारचे, पण आज त्यामधलाच खमंग आणि भन्नाट अगदी सर्वांनाच आवडणारा प्रकार आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण 1 टोमॅटो घेतला. जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर जास्तीचे टोमॅटो घेतले तरी सुद्धा चालते. आता लहान आकारामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचे. छोट्या-मोठ्या कुठल्याही आकारात कट केलं तरी चालते, कारण आपल्याला तर हे मिक्सरलाच काढायचे. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो जे कट करून घेतले ते टाकून द्यायचे. टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे. वाटण एकदम बारीक पेस्ट नाही झालं तरी सुद्धा चालते. थोडे दरदरीत कण राहिले तर चालतात. आपल्याला गाळून वगैरे काही घ्यायचं नाही. फक्त आपण त्या दरदरीत वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी 1 वाटी आपण पाणी टाकलेलं आहे. अंदाज अर्धी वाटी इतकं पाणी आपलं टोमॅटोचं निघतं. त्यामध्ये पीठ बसू शकतं. त्यामुळे 1 वाटी अंदाज पाणी टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढई घ्यायची त्यामध्ये आपण टाकलेलं आहे. पातेलं घेतलं तरी सुद्धा चालते. पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण पापड खार टाकलेलं आहे आणि 1 चमचा इतकं आपण लाल तिखट टाकलेलं आहे. 1 चमचा जिरे टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. लाल तिखट आपण टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी 1 वाटी तीळ टाकलेले आहेत. तिळामुळे चव छान येते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. नक्की तीळ टाका. आता ह्या ठिकाणी आपल्याला 1 उकळी येऊ द्यायचे. उकळी आल्यानंतर आपण 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. आपण 1 वाटी पाणी अगोदर टाकलेलं आहे आणि टोमॅटोच्या जे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे त्यामधून अर्धी वाटी इतकं पाणी सुद्धा निघू शकतं. त्यामुळं आपण ह्या ठिकाणी 1.5 वाटी पाणी वापरायचे. आता पीठ मिक्स करून घेतलं की आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद करून एक 10 मिनिटाकरता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे, जे की चांगलं वाफरलं जाईल. आपल्याला गॅस चालू ठेवायची गरज नाही या ठिकाणी, कारण गरम वाफेमध्येच चांगलं पीठ जे आहे ते वाफरलं जाऊ शकतं. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं वाफरलेलं आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने आपण ह्याला मळून घेणार आहोत. मळून घेतल्यानंतर गोल आकार मळून घेते वेळेस जास्त मळलं नाही तरी सुद्धा चालतं. फक्त मोठं-मोठं मळून आपण ह्या ठिकाणी त्याचे गोळे किंवा गोल आकार किंवा लांबट आकारामध्ये आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे. जे की मुटके टाईप आपण आता ह्या ठिकाणी बनवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी अशी मुटकी आपण सर्व पिठाची बनवून घेतलेले आहेत. गॅसवरती आता आपल्याला पातेलं ठेवायचं आहे. पातेलं ठेवण्या अगोदर आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि त्यावरती चाळणी ठेवून घेतली आहे. तेल वगैरे काहीच लावायचं नाही. आता ठेवून घेतल्यानंतर गॅसवरती ठेवल्यानंतर आपण एक 15 ते 20 मिनिटाकरता आपल्याला चांगलं ही मुटकी जे आहे ते वाफवून घ्यायचे. वाफवून घेतल्यामुळं काय होतं, पापड जे आहेत ते चांगलं तिप्पट चौपट फुलू शकतात. त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आता ह्या ठिकाणी मुटके तर ठेवून झालेले आहेत. गॅसवरती सुद्धा आता आपण हे पातेलं ठेवलेलं आहे. एक 20 मिनिटाकरता आपण हे पातेलं काढलेलं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान वाफरलेले आहेत. एक अशी मोठी आपल्याला पॉलिथिन घ्यायचं, त्यामध्ये पूर्ण गोळे जे आहेत ते टाकून आपल्याला आता हे मळून घ्यायचे. हाताने मळताना पोळत असेल तर आपण ह्या ठिकाणी लाटण्याने व्यवस्थित मळून घेणार आहोत, जे की पूर्ण मऊसर पीठ व्हायला पाहिजे, कारण पापड जे आहे ते चिरणार नाहीत. नेहमीपेक्षा वेगळे टोमॅटोच्या चवीचे पापड अगदी छान भन्नाट आणि खमंग लागतात, कारण आपण लाल तिखट सुद्धा ह्यात टाकलेलं आहे. लाल तिखटपेक्षा तुम्ही जर हिरवी मिरची टाकलं तरी सुद्धा चालते. अगदी चविष्ट टोमॅटो पापड बनवून तयार होतात. अगदी सोपी पद्धत आहे आणि घरामध्ये बसून आपण उन्हात न जाता हे पापड बनवू शकतो. वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. इतके छान हे पापड बनवून तयार होतात. आता पीठ चांगलं मऊ झालेलं आहे. आता आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. तर या ठिकाणी गोळे तर बनवून झाले. अशी पॉलिथिन घ्यायचा. मी अगोदर वापरलेली असल्यामुळे तेल लावायची गरज नाही. तरीसुद्धा मी ह्या ठिकाणी सुरुवातीला 2 बोट तेल पुसलेलं आहे ह्या ठिकाणी आणि वरतून एक पॉलिथिन ठेवून आपल्याला कुठल्याही ओझं जे आपण पोळपाट घेतो किंवा भाज्या कट करायचं जर असलं तर असं ह्या ठिकाणी घेऊन आपण हे असं प्रेस केलं तर अगदी छान मोठे पापड बनवून तयार होतात. जास्त आपल्याला मेहनत करायची गरज नाही. अगदी सोपी पद्धत आहे. फटाफट आपण हे पापड बनवू शकतो. खिची न घेता वरून प्रेस करत आपण हे पापड अगदी सोप्या पद्धतीने वरतून प्रेस करून आपण हे पापड जितके हवे तितके मोठ्या आकारामध्ये बनवू शकतो. अगदी साधी सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणारी आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून पहा. मुलांना तर अगदी छान आवडतात हे पापड, कारण टोमॅटोची चव असल्यामुळं बाहेरचे आपण कुरकुरे वेफर्स आणून खातो त्यापेक्षा सुद्धा भन्नाट आणि घरचे पापड जे आहेत ते अगदी छान बनवून तयार होतात. जर खूप मोठं पापड बनवायचं असेल तर आपण लाटण्याने सुद्धा आणखीन ह्याला मोठं बनवू शकतो. इतकं पातळ पापड बनवता येते. बिलकुलही पापड मोडत नाही, कारण पीठ तयार करताना आपण असे तयार करून घेतलं की पापड बिलकुल चिरत नाहीत. ही एक पद्धत आहे की आपण
आपण भरपूर असे पापड पातळ करू शकतो, किंवा तुम्हाला खूपच गोल पापड आता ह्यापेक्षाही पाहिजे असेल तर आपण प्लेट घेऊन एखादी त्यावरती ठेवून आपण गोल पापडसुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला बनवता येतात. आता ह्या ठिकाणी पापड तर बनवून झालेले आहेत. एक मोठी पॉलिथिन आपण घरातच डायनिंग टेबलवरती टाकलेली आहे आणि आपण पापड जे आहेत ते सुरुवातीला आपण घरातच टाकून घेणार आहोत, नंतर आपल्याला हे उन्हाला टाकायचे. अशा पद्धतीनं मी आता हे सर्व पापड जे आहेत ते बनवून घेणार आहे. आता इथं बघा अशा पद्धतीनं आपण गोल पापड बनवू शकतो. जर तुम्हाला खूपच गोल पापड हवे असतील तर अशा पद्धतीनं बनवता येतात. आता इथं आपले सर्व पापड जे आहेत ते बनवून झालेले आहेत. अगदी 1 वाटी पिठापासून आपण भरपूर असे पापड बनवलेले आहेत आणि 1 दिवसाकरता आपल्याला हे पापड जे आहेत ते कडकडीत उन्हाला चांगले वाळून घ्यायचे आहे. जर वर्षभरासाठी स्टोअर करायचे असतील तर चांगलं उन्हाला वाळवून घेतलं की पापडांना काहीच होत नाही. अगदी छान व्यवस्थित पापड हे बनून राहतात. त्यामुळे आता हे पापड तर आहेत, आपण आता हे उन्हाला ठेवून घेणार आहोत. उन्हाला ठेवल्यानंतर आपल्याला पापड तळून पाहायचे आणि किती भन्नाट आणि अगदी छान खमंग चवीचे रंगदार हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असतील की अगदी छान कलर टाकल्यासारखं असे पापड वाटतात. अगदी छान खाण्यासाठी सुद्धा खमंग आहेत. तर हे पापड आपल्याला तळून पाहायचे. खमंग कुरकुरीत खुसखुशीत पापड तळून झालेले आहेत. बाहेरचे पापड किंवा कुठले वेपर्स कुरकुरे खाण्यापेक्षा असे जर पापड बनवले तर आपण बाहेर मुलांना काहीच मागणार नाहीत. आपण घरच्या घरी हे पापड तळून देऊ शकतो. आता अशा पद्धतीने आपण जे पापड बनवले तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवेन की किती ठिसूळ आणि किती खुसखुशीत ते पापड बनवून तयार झालेले आहेत. तिखट मीठ टाकलेले खमंग असे टोमॅटोचे पापड आपले खुसखुशीत बनवून तयार झाले. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे पापड कसे झाले आहेत, किंवा तुम्ही आणखी कुठल्या प्रकारचे पापड पाहायचे तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.